Good afternoon, friends. This is Dr. Jyoti Joshi, live from Joshi Panchakarma Clinic, Panvel. So basically, every day we see some live cases where patient feel कि मतलब काफी जनसामान्य में जो आयुर्वेद के रिलेटेड मिथ है वो क्लियर करने का एक छोटा सा प्रयास होता है मेरा. सो काफी लोगों को जो आयुर्वेद रिलेटेड भ्रांतियां होती है वो क्लियर करे और एक्चुअल आयुर्वेद का सही मायनों में हम प्रोपोगेशन करें. सो बेसिकली ये हम हर भारतीय की जिम्मेदारी है क्योंकि ये बेसिकली भारतीय चिकित्सा शास्त्र है. So basically we are going to see that two patient at a time because already जब पहला पेशंट अंदर आया था उन्होंने बोला था की जो बाहेर पेशंट बैठे उनको त्यांना खूप जास्त त्रास होतोय पण ते 2-3 जण एकत्र आहेत त्यांना त्रास खूप जास्त होतो. and actually when I saw the patient had very severe pain. Patient came up with all the reports, all the medications and all. but ऐसे में हम आयुर्वेदा से कितना रिजल्ट दे सकते हैं, क्या दे सकते हैं, वो चीजें हम सुनेंगे. 2 patient we are going to see at a time. तो हम लेट्स स्टार्ट. सो फर्स्ट पेशंट. येस, नमस्कार. माझं नाव प्रतीक्षा नितीन चव्हाण आहे. मी आली कल्याणवरून. माझ्या पायाला व्हेरिकोस वेन्सचा त्रास होता. जो फर्स्ट माझा लेफ्ट पाय होता ना तो मॅडमच्या ट्रीटमेंटनी मोस्ट ऑफ बरं झालेला आहे आणि चालायला पण होतं. तर सेकंड पायची ट्रीटमेंट माझी चालू आहे मॅडमकडे. त्यामुळे मला एकदम रिलीफ म्हणजे भरपूर रिलीफ. त्यांनी मला 3-3 म्हणजे 1-1 महिन्यांनी किंवा 15 दिवसांनी बोललेले पण मी थोडं रिलीफ वाटल्यामुळे थोडंसं गॅप टाकून पुढे आली. पण मॅडमनी बऱ्यापैकी मला बरं केलेलं आहे. आणि तुमच्या डोळ्यांसमोर काजवे पण चमकत होते, ते चमकतायत का आता? नाही, मला स्पॉन्डिलाइटिस सांगितलं होतं पण तसं काय नव्हतं. मॅडमने त्याची ट्रीटमेंट केल्यामुळे मला आता चक्कर वगैरे स्पॉन्डिलाइटिस असं काय म्हणजे चक्कर येणं, काजवे येणं असं काही दिसत नाही. काय होत होतं नक्की तुम्हाला? मानेला त्रास? मला मानेला माळ असं हे व्हायचं आणि खालून असं वरती वाकले ना की चक्कर यायचे मला. किती वेळा केल्यावर? 1-2दा म्हणजे आपण काय वस्तू पडली उचल्यासाठी वरती जरी असं केलं ना तरी असं काजवे यायचे, काय असं दिसायचं नाही. थोड्या वेळासाठी असं वाटायचं की पडणार आहे मी. किती वेळ झालं? आणि किती वेळ झालं? दिवसातून मला तरी मी कधी खाली वगैरे वरती. आता तुमची ट्रीटमेंट करताना झालं लगेच मॅडम आता त्यांची जस्ट ट्रीटमेंट केली आणि लगेच त्यांना त्याचं मला लगेच स्वतःच्या डोळ्याने पाहिलं. आता मला लगेच मॅडमने मानेची ट्रीटमेंट केलं, लगेच मला बरं वाटलं. किती वेळ आता खालती वरती करू शकता? मी खूप वेळा करू शकते. तरी मी केलं मगाशी 30 वेळा तरी केलं, मला काहीच नाही वाटलं, एकदम व्यवस्थित वाटलं. सो आयुर्वेद लेट काम करतं की? लेट नाही करत. जसं आपण गोळ्या खाल्ल्यानंतर की आपण थांबतोय खूप वेळानंतर म्हणजे रोज दिवसातून 3 वेळा गोळी खायची आहे तसं नाहीये. तुम्ही आता ट्रीटमेंट केली तुम्ही आता लगेच बरं होत आहे आयुर्वेदामध्ये. त्यामुळे ट्रस्ट करा. आयुर्वेदामध्ये पण मॅडमची ट्रीटमेंट मध्ये लवकर फास्ट होत आहे असं आम्हाला म्हणायचंय. कारण मॅडम खरंच छान आहेत. आता आमच्या ज्या काकी आहेत बाजूला राहायच्या त्यांना आम्ही घेऊन आलो. तर त्यांचं कसं आहे, त्यांना MRI केल्यानंतर ऑपरेशन सांगितलंय, 3 नसा दबल्यात. पण मॅडमकडे आल्यानंतर माहिती पडलं की त्यांच्या मणक्यामध्ये गॅप सरकून गादी सरकली आहे आणि त्यांना मिसगाईड केलेलं आम्हाला की नसांचं ऑपरेशन आहे आणि त्याच्यात चालू पण शकणार नाही भविष्यात. पण मॅडमने आता त्यांना अगदी उत्तम प्रकारे चालू शकतायत. त्या इन्स्टंट रिझल्ट आहे. कुठून आलात? काय नाव आहे? ठाण्यावरून. नाव सांग. आनंदी बाबर म्हात्रे. आनंदी माझं नाव आहे. आनंदी नाव आहे. वा. आला होता तेव्हा काय त्रास होत होता? माझा पाय दुखतोय खूप आणि पडली मी मुलाला घेऊन. ते पाय घसरून माझं तिथे गॅप सांगितलं, म्हणजे तुटल्यासारखं सांगितलं असं. आणि त्याच्यानंतर मला ऑपरेशन सांगितलं करायला. जेव्हा आला होता तेव्हा किती दुखत होतं? खूप दुखत होता. कुठे दुखत होतं सर्वात जास्त? पायात, कमरेत, सगळीकडेच खूप दुखत होतं. आता कसं आहे? थोडा आराम वाटले मला. आता बसते मी. आला होता त्याच्यामध्ये आणि आतामध्ये काय फरक वाटतोय? आता फरकच वाटतो. आता आली तर मी झोपलेली खुर्चीवरती. आता आतमध्ये आली तर मी आता बघा ताट एकदम उभी राहिली. पायाने मी असं जरा ते केले, सुया मारल्या त्याच्याने मला जरा ते दुखते पण त्याच्यापेक्षा मला आरामच आहे. खूपच आराम आहे मला. किती वेळात आराम पडला? आता झालंय 10 मिनिट केल्यापासून आरामच पडलं. 10 मिनिटं झाले. येस. तुम्ही घेऊन आला त्यांना काय चेंजेस वाटतात तुम्हाला दोघींमध्ये? यांचं प्रॉब्लेम होता, ह्यांना चालता येत नव्हतं आणि झोपूनच होत्या. आता त्या स्वतः 15 मिनिटं झाले, 15 मिनिटात त्या बसायला लागल्या. इव्हन मॅडमच्या ट्रीटमेंटनी इन्स्टंट रिझल्ट आहे मॅडमच्या ट्रीटमेंटचा. आणि हिचा प्रॉब्लेम असा होता, हिचा पहिले हिला स्पॉन्डिलायसिसचा प्रॉब्लेम सांगितलेला. मॅडमनी पहिले तो रिपेअर केला आणि त्याच्यात तिला चक्कर जी येत होती ती लगेच इन्स्टंट थांबले 15 मिनिटात. इव्हन मॅडमच्या छोट्याशा ट्रीटमेंटनी जी खूप सुंदर प्रकारे केली आणि मी पाहिलेच होता त्या डोळ्यांनी. आणि तिचा व्हेरिकोसचा प्रॉब्लेम होता, एक पाय तिचा खूपच खराब होता, तो त्यांनी रिपेअर केला पहिल्या फेरीत आणि नंतर आता त्यांनी दुसरा घेतला. आता तिचा दुसराही पाय
दुखत नाहीये आणि अतिशय घाणेरडं रक्त त्यांनी क्लीन करून टाकलं. आणि डॉक्टरने तिलाही ऑपरेशन सांगितलेलं आणि त्या ऑपरेशनची गॅरंटी डॉक्टरने दिली नव्हती व्हेरिकोसची. आणि मॅडमनी अगदी घाण रक्त तिचं काढून तिला अगदी व्यवस्थित केलेलं आहे आणि चेहऱ्यात ज्या डागही होते सगळं क्लीन केलेलं आहे. मॅडम नाही देवीच फार प्रकारची. देवीच आहेत त्या. आणि मी आयुर्वेदिक पाहिलेत, डॉक्टर्स वगैरे पाहिलेत, पण त्यांच्या एवढं गुण मॅडम मध्ये जेवढं गुण आहे त्यांच्या हाताचा म्हणा त्यांचं आणि पेशंटला ते फार मोटिवेट पण करतात आणि उत्तम प्रकारे त्यांचं ट्रीटमेंट करतात आणि बरं करूनच पाठवतात. आणि अजून एक पेशंट आहे ते बाहेर गेले, त्यांच्याही पायाला नस फुटणार होती पण मॅडमने ते ट्रीटमेंट एक हॉस्पिटल सारखं ब्लड वगैरे काढून क्लीन करून त्यांनाही व्यवस्थित केली. हे मी स्वतः पाहिलेली. पण मॅडम हाडवून त्यांच्यावर आलेली खूप चांगले आहेत. माणसाला समजून घेऊन परत एखाद्या लहान मुलासारखे परत घेऊन परत नेतात. अशा बोलत नाही तू जा माझ्या बहिणी काय होत नाही तुझं, अशा ना मॅडम लहान मुलासारखे परत घेऊन जातात. प्रेमळ आहेत एकदम आणि प्रेमाने सगळं करतात. तशा देवाला देवच आहे एक प्रकारच्या. त्यांच्यासाठी देवच त्यांच्या पाठीशी राहावं. हा बस देव माझ्या पाठीशी राहो. आय डोंट नो. खरंच देवच आहे. आता तुम्ही मिरेकलच केलंय ना. मग आई खरंच झोपत नव्हती. देवच आहे. आमच्यासाठी तर मिरेकलच नाही पण तुमच्या पाठीशी देव असावे. हा बस माझ्या पाठीशी देव आहे. नाही आणि त्यांनी एक त्यांच्या एका कॉन्फरन्समध्ये त्यांनी मी बघितला त्यांचा व्हिडिओ आणि तुम्ही महाराष्ट्रात ही मागणी केली होती ना की काही कुठे तुम्ही क्लिनिक्स नाही, आम्हाला कुठलं जर ट्रेनिंग करायचं आहे तर आम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर जावं लागतं, दिल्लीला जावं लागतं, त्यांची गैरसोय होते. महाराष्ट्रात असं यांनी एक विषय मांडलेला सुंदर विषय. आपले माझी हेल्थ मिनिस्टर जे होते त्यांच्यासमोर. हा त्यांच्यासमोर मॅडमने घेतला होता. मी ऐकला त्यांचा तो व्हिडिओ आणि मला फार आवडला होता. ती लाईकही केलं होतं. म्हटलं आता दुसरीचं कोण असतं मला बाहेर काढून दिलं नाही. नसतं काढलं माझं हे कामच आहे, बाकी काहीच नाही. खरंच चांगले आहे. पेशंटला एकदम गोंजारून नेलं. व्यवस्थित तुम्ही पेशंट तुमच्या मागे खरंच परमेश्वर आहे ना. तुमच्या हाताला गुण आहे. त्यांचा हात तुमचं हे थँक्यू. पुढच्या वेळेला छान हसत या. दैट इज व्हाट आई एक्सपेक्ट फ्रॉम माई पेशेंट्स कि उनके हर पेशेंट के चेहरे पे एक बहुत अच्छी सी स्माइल हो, वो हमेशा खुश रहे. यही हमेशा डायरेक्टली इनडायरेक्टली मेरे प्रेयर्स में भी मेरे पेशेंट हमेशा होता है और उनकी दुआ की वजह से शायद व्हाटएवर आज जो कुछ भी छोटा मोटा मेरा कॉन्ट्रीब्यूशन होगा मेडिकल फील्ड में वो उनकी वजह से ही है. उनके ब्लेसिंग्स की वजह से ही वी आर ग्रोइंग. सो थैंक यू. मेरे पास वर्ड्स नहीं है फॉर माई पेशेंट्स. हमेशा दुआ ही मिली है और वो मतलब मतलब किसी से कंपेयर नहीं कर सकते. जो पेशेंट की ब्लेसिंग्स होती है उनके सफरिंग्स कम होने के बाद वो मैं एक्सप्लेन नहीं कर सकती. और जो एक बॉन्ड होता है वो भी मतलब वी कैन नॉट एक्सप्लेन इन द वर्ड्स बेसिकली. सो आई एम सो ब्लेस्ड दैट आई कैन प्रैक्टिस दिस एंड गॉड हैज चूजन मी फॉर दिस प्रोफेशन. इसी के साथ आई विल कंक्लूड. थँक्यू सो मच. येस येस. तुम्ही मला पुढच्या वेळेला हसत दिसायला पाहिजे. ठीक आहे. राहणार तुम्ही एकदम. तुम्हाला तुमच्या मागे देव आहे. तुम्हाला कधी दुःख नाही होणार. तुम्ही एकदम सुखी राहणार. तुम्ही लोकांचं एवढं चांगलं करतात. नक्की नक्की. येस. तुम्ही खुश राहा नेहमी. ठीक आहे. पुढच्या वेळेला छान हसत या. ठीक आहे. थँक्यू. तुम्ही चांगले आहे. तुमच्या मागे खरंच परमेश्वर आहे. थँक्यू. गुण आहे. देव आहे त्या. खरंच देव आहे. मी तुम्हाला सांगते खरंच देव आहे तुम्ही. नाही.